तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते आहे। शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अखेर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांत सकारात्मक चर्चा झाली आहे। उद्या या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार अशी माहिती भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नेमका कसा त्याचा परिणाम होणार आहे हे पाहावं लागेल। आपण जर पाहिलं तर आम्ही केंद्रामध्ये एकत्रपणे काम करतोय, राज्यामध्ये एकत्रपणे काम करतो आणि ज्यावेळेस मोठ्या निवडणुका होतात लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या, त्यामुळे कार्यकर्ता झोपून काम करतो। तर त्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेमध्ये युती व्हावी या दृष्टिकोनातून सकारात्मक आमची चर्चा त्यामध्ये पार पाडली आणि एक दोन बैठकीमध्ये प्रत्येक वार्डानुसार चर्चा करून या संदर्भामध्ये पुढे जायचा असा निर्णय आम्ही घेतलेला आहे। दोन्हीकडून सकारात्मक चर्चा झालेली आहे। एक उद्यापर्यंत याच्या संदर्भामध्ये निश्चित माहिती पुढे येईल, पण तो दोन्ही बाजूनी भारतीय जनता पक्ष शिवसेना यांच्यामध्ये सकारात्मक निवडणुकीच्या प्रभागनिहाय वाटपाबाबत वार्डाबाबत आम्ही चर्चा केली। महायुती म्हणून सगळेच पक्ष खरं तर केंद्र राज्यामध्ये सत्तेत आहे। काही महानगरपालिके स्तरावरती शिंदे गटांबरोबर ज्यांचे स्वतःहून प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहेत, जे एकमेकांचे ठरलेले आहेत वरिष्ठ लेवलला, अशाच संदर्भात शिवसेना शिंदे गटाने आम्हाला प्रस्ताव दिला होता। त्याच्या प्रस्तावावरती आम्ही स्थानिक सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन खरं तर हा प्रस्तावावर आम्ही चर्चा केली आणि सकारात्मक कुठेतरी जागेवरती विषय झाल्यानंतर तो आता फायनल अंतिमवरती आहे। त्यामुळं कोणाला थांबवणे किंवा कोणाला करणे हा विषय आमच्यात नाही आहे। पक्ष म्हणून सगळेच एकत्र आहोत। काय विश्वास वाटतो या युतीनंतर किती फायदा होईल आणि झेंडा आपलाच असेल? नक्कीच या युतीनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांना चांगला फायदा होणार आहे। या युतीबरोबर आमची RPI बरोबर आमची युती चालू आहे, त्यांच्याशी बोलणे चालू आहे। तर त्याच्यात नाही मार्ग निघाला तर ते आमच्याबरोबर येतील। मला वाटतं महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर नक्कीच फायदा होईल।